प्रशांत आंबींना धमकी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर संजय गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मात्र एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती न घेता अर्धवट माहितीच्या आधारे बेछूट विधानं करणं आणि उघडपणे धमक्या देणं हे एका आमदाराला शोभणारं नक्कीच नाही। त्यामुळे केवळ दिलगिरी मागत सारवासारव करण्यापेक्षा आमदार संजय गायकवाडांनी रितसर माफी मागायला हवी। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना गायकवाडांनी शिवीगाळ करत धमकावलेलं होतं। एखादा लोकप्रतिनिधीच गुंडगिरीची भाषा करत असेल तर जनतेनं कुणाकडे आशेनं पाहायचा असा प्रश्न आता उपस्थित होतो। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललं असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल झालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा। आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका। गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी त्यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांचं समाधान झालेलं नाहीये। संजय गायकवाडांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं आंबी यांनी म्हटलेलं आहे। शिवाय दिलगिरी व्यक्त करताना गायकवाड खोटं बोलल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। ती मला वैयक्तिक मान्य नाही, कारण की हा माझा फक्त वैयक्तिक विषय नाही। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केलेला आहे आणि ज्या पानसरेंमुळं मी ह्या चळवळीत आलो तर त्यांचा सुद्धा अपमान केलेला आहे। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना म्हणजे शेवटपर्यंत जोपर्यंत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा विषय आम्ही सोडणार नाही। हे पुस्तक तुम्ही झूम करू शकताय। ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पानसरेंचं नाव आहे, ते तरी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणतात की याच्यावर लेखकाचं नाव नाही। तुम्हाला हे दिसेल मुखपृष्ठावरच नाव आहे। त्याच्यानंतर याच्या आत